पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटाचं राजकारण सध्या चांगलंच तापू लागलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे यांनी वाखरी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गेल्या काही दिवसांपासून या गटातून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू असतानाच वर्षा शिंदे यांनी अर्ज भरून आपली दावेदारी मजबूत केली आहे। अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षा पदाची जबाबदारी गेल्या 2 वर्षापासून सांभाळत असलेल्या वर्षा शिंदे यांनी ग्रामीण भागात महिलांचे संघटन तसेच पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी सातत्यानं काम केलंय। अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपला विकास अजेंडा स्पष्ट केला असून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर भर देणार असल्याचं सांगितलं आहे। विशेषतः ग्रामीण महिलांचा आरोग्य आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा विशेष भर असणार आहे। दरम्यान याच गटातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं पक्षात पेच निर्माण झालाय। यावर बोलताना वर्षा शिंदे यांनी स्पष्ट केलंय की सध्या फक्त अर्ज दाखल झाले असून अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। पक्षानं निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। आता पक्षाचे वरिष्ठ नेते नेमका कोणता निर्णय घेतात आणि वाखरीच्या राजकारणाला कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत, व्यथा आहे, भावना आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा आहे ह्या भूमिकेतून या निवडणुकीत उतरली आहे। कारण खऱ्या अर्थाने 2 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असताना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचली। ते पोहोचत असताना खऱ्या अर्थाने जे उणीव आहेत, ज्या गरजेंचा अभाव आहे, त्या गोष्टींचा अभ्यास करून तुमच्याकडे एक संविधानिक पद असणं गरजेचं आहे। आणि त्या पदासाठी कारण की त्या संविधानिक एखादं पद आलं तर त्या गाव भागाचा विकास जरा जोरानं होऊ शकतो आणि एखादा उमेदवार जर तेवढा सक्षम असेल तर खऱ्या अर्थाने त्या गोष्टींना न्याय मिळून येत्या काळात सगळ्या गोष्टी पूर्णत्वास जातील यासाठी फॉर्म भरला आहे। कोणते मुद्दे आहेत आणि कुठल्या मुद्द्याला प्राधान्य असणार आहे? खरं तर रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण ह्या गोष्टीवर प्राधान्य असेल। रस्ते तर होतातच आहे, तेही गरजेचं आहे। वीज, पाणी, ज्या दुर्गम वस्तीवर अजून विजेची सुविधा नसते, रस्ते का असणं गरजेचं आहे। अचानक कुठल्या एखाद्या कुटुंबावर संकट आलं तर ऐनवेळी रस्ता नसेल तर एखादा जीवसुद्धा गमावा लागतो। माझी माता भगिनी प्रसूतीसाठी असेल, जर पाऊस पडला, रस्ते नसतील, ते सुद्धा खूप रिस्की गोष्ट आहे। माझा शेतकरी बांधव माळवं लावतो, शेती करत असताना जर पाऊस खूप झाला तर ती पीक विकायला जाताना सुद्धा रस्ता नसतो, त्यासाठी रस्ते खूप महत्त्वाचं। पाणी, हर घर हर नल जल योजना आहे सक्सेस, पण काही ठिकाणी ती पोहोचली नाही, काही ठिकाणी अपूर्ण आहे, काही अडचणी आहेत, काही गोष्टींची क्युरी आहे, ती पूर्ण करत ती योजना पोहोचवायची। आरोग्याचा विषय केला तर ज्या घरची स्त्री सक्षम आहे, तिचं कुटुंब निरोगी आहे, त्यामुळं महिलांच्या प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या आरोग्यावर सुविधावर काम करायचं आहे। आरोग्य उपकेंद्र जे ग्रामीण भागातले तिथं तशा सुविधा नाही आहेत। सर्पदंश असेल, प्राथमिक डोस असतील, अचानक प्रसूतीची व्यवस्था असेल, म्हणजे अशा असंख्य प्रश्न आहेत। साध्या औषध गोळ्याचा अभाव असतो। ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आरोग्यावर काम करायचं आहे। शिक्षण, ज्या शिक्षणाने माणूस खऱ्या अर्थाने प्रगल्भ आणि सक्षम होतो, ती शिक्षण पाया जो झडपी शिक्षणातून मिळतो। खाजगीकरणाचे शिक्षण झाल्यामुळं झडपी शाळा संस्थांना पटसंख्या कमी येते। याचं कारण असं की तिथं गुणवत्ता नक्कीच आहे, कारण मी त्याला दोष देणार नाही, पण गुणवत्ता असून सुद्धा काही सुविधांचा अभाव होतो। मग त्या सोयीसुविधा पुरवल्या की जेणेकरून देशाचं भवितव्य ह्या पिढीवर अवलंबून आहे आणि पिढी जर सक्षमरित्या व्हायची असेल तर झडपींच्या शिक्षण संस्थेवर भर दिला पाहिजे। बोलताना सांगितलं होतं की निवडणूक लढवताना राष्ट्रवादीच्या चिन्हावरती उमेदवार उभे केले जातील। काल समाधान काळे यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, आज आपला अर्ज भरला आहे। भविष्यात नेमकी काय परिस्थिती असेल, कोण उमेदवार निवडून असेल? नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर साहेबच देऊ शकतील ना, साहेबांचं स्टेटमेंट आहे, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर साहेब देऊ शकतील। नाही, पण असं वाटत नाही का की प्रत्येक नेत्याने आपल्या घरातल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन पुढे आणले? मी कधी बोलली असते सांगू का? कारण की मी आज महिलांचं पुढारपण घेऊन काम करते। जर दादा असतील तर नक्कीच बोलली असते, पण एक भगिनी माझ्यासारखी जर येऊ इच्छित असेल, काम करायची तिची जिद्द असेल, तिला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तिचा वारसा चालवायचा असेल तर तिच्यावर बोलायचा मला अधिकार नाही, कारण की ती उभा राहिली हेच माझ्यासाठी खूप आहे। लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे। पण राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून आपल्या घरातल्या व्यक्तींना पुढे आणले असं वाटत नाही? नाही, अजून निर्णय कुठं झालाय ना, फॉर्म भरलाय बेसिक, पण अजून निर्णय नाही झाला। त्यावेळेस बघू, नेते मंडळी जी वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील, त्या अनुषंगाने मग पुढचं स्टेटमेंट असेल। जर त्यांनी त्यांचा अर्ज आहेसा ठेवला तर आपली भूमिका काय असेल? त्यांचा जर अर्ज आहेसा ठेवला भविष्यात राहिला नाही ना, राहिल्यानंतरचं स्टेटमेंट वेगळं असेल। तो प्रश्न असा आहे की समजा राष्ट्रवादी काँग्रेसची जर उमेदवारी
काळे यांना मिळाली तर तुमची भूमिका काय असेल? तुम्ही अर्ज ठेवणार, अपक्ष लढणार, बंडखोरी करणार का पक्षाचा आदेश मानून गप्प असणार? मी आत्ता हे तुम्हाला स्टेटमेंट देताना मी काय म्हटलं, नक्की उमेदवारी मलाच मिळेल, त्यामुळे त्याच्या पुढचा मी विचारच केलेला नाही. सर्वसाधारणपणे असं दिसतं की जे नेहमी काम करणारे कार्यकर्ते असतात आणि उमेदवारीच्या वेळी मात्र ऐनवेळी दुसरा कोणतरी येतो आणि कार्यकर्त्यावर अतिक्रमण होतं असं दिसत आलेलं आहे निवडणुकीच्या दरम्यान. असं काही होईल असं वाटतं का? खऱ्या अर्थानं आता विचार नेत्यांनी करायला पाहिजे. हा प्रश्न नेत्यांसाठी आहे. ज्यावेळेस जर प्रत्येक वेळेस जनता आता सुज्ञान झाली, त्यांना माहीत आहे लोकप्रतिनिधी कसा निवडावा, कसा असावा, माझ्या वेळप्रसंगी कोणी तो अर्ध्या रात्री जरी फोन उचलला तर तो येण्यासारखा असावा. त्यामुळे नेते मंडळींची जी आता भूमिका असेल त्यावर सगळं भवितव्य ठरवेल. नेते मंडळीची भूमिका जर अन्यायकारक राहिली तर येत्या वेळेस जनता कौल देईल त्यांच्या बाजूने, आणि नेते मंडळींची भूमिका जर न्याय देण्याची असेल तर सक्षमपणे सगळं होऊन जाईल. आता सरकारमधील मित्रपक्ष जे आहेत भारतीय जनता पार्टी आणि आपला पण राष्ट्रवादी अजितदादांचा जो गट आहे तो, परंतु या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढते आहे आणि अजितदादा आणि पवारसाहेब यांचे पक्ष दोन्ही म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्र होऊन लढत आहेत. ह्या साठमारीमध्ये आपल्या पक्षावर किंवा कार्यकर्त्यावर अन्याय होईल असं वाटतं का? कधी मी तुम्हाला आणखी काय सांगितलं, अन्याय कधी होईल? अजून मिटिंगही झालेली नाही. जो त्याप्रमाणे अर्जाचा एक दिवस शिल्लक आहे, त्यामुळे अर्जाने फॉर्म भरायला चालू केलं. ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय होऊन ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला उमेदवारी डिक्लेअर होईल त्या अनुषंगाने त्यावेळेस जे वातावरण असेल त्यावेळेचं स्टेटमेंट असेल. आता स्टेटमेंट देणं का चुकीचं? कारण तसं घडलेलं नाही आहे. फक्त अर्ज भरलेले आहेत, कुणाचं कन्फर्म झालेलं नाही, अजून मिटिंग झालेलं नाही, तर आपण बोलणं उचित नाही आहे. काही खरं तर ही जागा सर्वसाधारण महिला सुटली, परंतु आम्हाला कुठं तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते कुठं महिला या रणांगणामध्ये दिसत नाही, त्यांचे घरचे त्यांचे पती या रणांगणामध्ये दिसतात. आता महिलांवरती अन्याय होत असं वाटतंय का? नक्कीच. मी तुम्हाला आता काय म्हटलं, कारण 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर यापूर्वी मी जे ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती त्यावेळेस माझी स्थिती ह्या मायमौलीसारखी भगिनीसारखीच होती. पण मला कुठंतरी माझ्या नवऱ्याने प्राधान्य दिलं, माझ्या कुटुंबानं प्राधान्य दिलं, म्हणून ह्या गोष्टी मी इथपर्यंत पोहोचू शकली. पण आता अचानक उमेदवारी निघल्यामुळे त्यांना थोडं गडबडल्यासारखं होतंय. पण खऱ्या अर्थानं माझा बेस निवडणूक लढवायचं हेच आहे. जर एखाद्या भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिला आहे, ओपन महिलेचं आरक्षण निघले, तर तिथं एक सक्षम महिला देणं गरजेचं आहे. एक सक्षम महिला असेल त्या पुढच्या परिवारातील गावाड्यातल्या वस्तीला त्या महिला भगिनीला जर ही महिला माझं काम सॉल्व्ह करू शकते. कारण की ह्या 2 वर्षाच्या कार्यकाळात हे सगळे कामं करत असताना मला अनुभव आला आहे. एखाद्या मायमौलीवर अन्याय झाला तर कुठं गेलं पाहिजे लगेच मी अशा वेळेस म्हणू शकत नाही ना थांबा मी विचारून न्याय देते. तर तो अभ्यास झालेला आहे. प्लस माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पद आहे आणि मग मंत्रालयामध्ये मीटिंग राहतात आमच्या जिल्हाध्यक्षांच्या दादांच्या थ्रू. मग अजून ह्या समस्या चांगल्या प्रकारे त्याला न्याय मिळू शकतो. महिला सक्षम उमेदवार पाहिजे. महिला सक्षम उमेदवार पाहिजे. महिला सक्षम उमेदवार तर नक्कीच आहेत या, पण त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण पाहिजे. उमेदवार सक्षम पाहिजे. पुढचा उमेदवार सक्षम पाहिजे. तर तुमची उमेदवारी कायम आहे, आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्णय झाला? माझं कसं मत आहे, आपण एका पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर आहे, त्यामुळे पक्षाचा प्रोटोकॉल राहतो. आज मी फॉर्म भरला ठीक आहे, पण मी तुम्हाला मगाशीही म्हटलं की पक्षाने मला जर डावललं आणि त्याची कारणं सांगितली आणि ती कारणं जर यथाचित योग्य असतील तर त्यावेळेचं स्टेटमेंट वेगळं असेल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.